बातमी ठाण्यातून ठाण्यामध्ये येऊन देखील उद्धव ठाकरे आनंद दिघेंच्या निवासस्थानी गेले नाहीत, तसंच आनंद आश्रमात देखील गेले नाहीत आणि याची ठाण्यामध्ये सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे। ठाकरेंच्या पक्षातील शिवसैनिकांनी याबाबत विचारलं असता आनंद दिघेंची जयंती आज आहे, आनंद मठ आता बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचं कार्यालय आहे, तर निदान उद्धव ठाकरे यांनी आनंद आश्रमावर जायला पाहिजे होतं, अशी चर्चा शिवसैनिकांमध्ये सुरू आहे। तर या सर्व बाबींमुळे ठाण्यामध्ये शिवसैनिक नाराज असून याविषयी ठाण्यामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजित, आनंद दिघे यांच्या निवासस्थानी न गेल्यानं चर्चा सुरू झाल्या आहेत, तर शिवसैनिक नाराज आहेत, काय सविस्तर अपडेट? आपल्याला माहिती काल जर उद्धव ठाकरे हे ठाण्याच्या दौऱ्यामध्ये आले होते आणि या दौऱ्यादरम्यान त्यांनी आनंद दिघे यांचं निवासस्थान इथे जाणं टाळलं, कारण का त्यावेळेस त्या ठिकाणी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचं कार्यालय आता ते त्या ठिकाणी घोषित केलेलं आहे। पण त्याच वेळी शक्तीस्थळ इथं जाणं उद्धव ठाकरे यांनी गरजेचं होतं, असा एक सूर शिवसैनिकांमध्ये होता। त्यावेळी तशी चर्चा देखील झाली, पण जयंती उद्या आहे, आज जाणं योग्य राहणार नाही अशा शब्दामध्ये समोरून सांगण्यात आलं। समोरून म्हणजे आता नक्की उद्धव ठाकरे यांनी सांगितलं का त्यांचे जे आजोबांचे त्यांनी सांगितलं हे स्पष्ट नाहीये, पण कार्यकर्त्यांनी त्यांनी शक्तीस्थळावर जावं अशी विनंती केली होती, पण ते शक्तीस्थळावरती गेले नाहीत। यामुळे शिवसैनिकांमध्ये मोठी नाराजी आहे की जर उद्धव ठाकरे ठाण्यामध्ये येतात, त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतात, आनंद दिघे यांच्या निवासस्थानी जाणं टाळतात, कारण का आता राजकीय विषय झालेला आहे, पण शक्तीस्थळावर त्यांनी निदान जाणं गरजेचं होतं असा एक वेगळा सूर जो आहे तो शिवसैनिकांमध्ये उमटताना दिसतोय। आपल्याला माहिती आहे बाळासाहेबांची शिवसेना असेल किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असेल, हे दोन्ही पक्षातील शिवसैनिक जे आहेत विशेष करून ठाण्यातील हे आनंद दिघे यांना प्रचंड मानतात, त्यांचा प्रचंड प्रभाव त्यांच्यावरती आहे आणि या पार्श्वभूमीवरती जर अशा पद्धतीनं केलं जाईल तर कसं चालेल असं म्हणून काल दिवसभर उद्धव ठाकरे यांचा दौरा झाल्यानंतर अनेक शिवसैनिकांमध्ये नाराजी होती। निश्चितच अजित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।